अण्णा, ओ अण्णा, 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 उठा, नाश्ता करायला चला. हा, उठा. हा, नाश्ता नको का? या, उठा उठा, नको नका करू, उठा या. आईंची आंघोळ चालली आहे. शिरा रेडी केलाय मी. आता मी नाश्ता करून घेते. रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. माझी सर्दी काही अजून कमी झाली नाही, पण थ्रोट इन्फेक्शनला आराम आहे. घरगुती उपाय करून फरक आहे थोडाफार. तशी सर्दी काय 7-8 दिवस तरी हटत नाही. 7-8 दिवस नाही, 3-4 दिवस तरी कमीत कमी जात नाही. ती एक प्रोसेसच आहे सर्दीची. तुम्ही औषधं घ्या, नाहीतर नका घेऊ. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. खूप थंडी पडते, स्वतःवर लक्ष ठेवा. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही करू नका. तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद मिळतोय का हे नक्की पहा, तरच ती गोष्ट करा. कारण दुसऱ्यांना आपण किती खुश ठेवणार? लोक कोणत्याही गोष्टीने खुश होत नाही, पण त्यांना खुश ठेवण्यामध्ये आपली भरपूर हालत खराब होते. म्हणून स्वतःवर लक्ष ठेवा. आपल्या मनाला जी गोष्ट आनंद देईल तीच करा. चला, थोड्या वेळाने भेटूया. आता मी बनवत आहे साबुदाणा खिचडी. तुम्ही म्हणत असाल ही लाल का दिसते? कारण घरात हिरव्या मिरच्या संपल्यात आणि सासूबाईंचा आज उपवास आहे. त्यांना दात काढायला जायचं आहे, त्याआधी त्यांना नाश्ता करायचा आहे. दुकानं पण उघडलेली नाही, म्हणून मग लाल मिरची पावडर होती घरात, ते टाकून खिचडी बनवली. तर फ्रेंड्स, खिचडी केली. आता थोडी टेस्ट करून बघते कशी झाली, कारण लाल मिरची टाकून कधी केली नव्हती. मिरची पावडर छान लागते. चवीत काय एवढा फरक नाही आहे. प्रयोग सफल झाला. तुम्ही पण असे प्रयोग करता का घरामध्ये? मी भरपूर करते. घशाला बरं वाटतंय गरम गरम खाल्लं की. या खिचडी खायला. शिरा खायला बोलवलं नाही, खिचडी खायला या. आता वाजलेत सकाळचे 11:15 आणि आता मी माझ्या ऑफिसच्या कामाला सुरुवात करणार आहे. 12:30-1 पर्यंत कॉलिंग वगैरे करणार. जरा काय लीड्स मिळत आहेत का ते बघते आणि मग जेवणाची तयारी. जेवायला काय, मी त्र्यंबक आणि अण्णाच आहेत. आईंचा उपवास आहे, त्यांची देवपूजा चालू आहे. त्यानंतर आता ते दवाखान्यात जाणार. मी आपले आता माझ्या ह्या बेडरूम कम छोटंसं ऑफिस सेटअप इथे बसून माझं काम सुरू करते. सो फ्रेंड्स, इथे मी आले आहे अल्ट्रेशन करायला, शर्ट आणि पॅन्ट. तर इथे हे आजोबा, म्हणजे ह्यांचं वय त्यांना मी विचारलं तर 82 आहे आणि ते किती एकाग्रतेने काम करतायत. तो धागा किती वेळा तुटला, म्हणजे किती वेळा त्यांनी पुन्हा हे केलं, पण ते जरासुद्धा हे नाही झाले. म्हणजे बोलतो ना, विचलित, वैतागले सुद्धा नाही. त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तेव्हा मला कळलं की त्यांची ठाण्याला 3 दुकानं आहेत, 3 फ्लॅट आहेत आणि ते पंजोबा आहेत. म्हणजे त्यांच्या मुलांना, त्यांची मुलंसुद्धा आजोबा झालेली आहेत, पण ह्या वयात सुद्धा त्यांना बसायचं नाही. ते म्हणतात जर बसून राहिलो तर मी आजारी पडेन, काम करत राहिलो तर मी निरोगी राहील आणि दुसऱ्यांवर ओझं राहणार नाही, म्हणून मी काम करतो. त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलं तर त्यांच्या ह्या कामाला विरोध करतायत, पण मलाच काम करायचं आहे. कारण मी जर काम करत राहिलो तर माझं शरीर जे आहे ते निरोगी राहील. त्यांना कोणत्याच आजाराची गोळी चालू नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे काम करण्याने आपलं मन आणि शरीर व्यवस्थित राहतं, बरोबर ना?
हा बहुतेक त्यांचा तरुणपणीचा फोटो आहे. छान दिसत आहेत खूप ते, आणि कामसुद्धा चांगलं मन लावून करतायत. अशा लोकांकडून भरपूर मोटिवेशन मिळतं, बरोबर ना. हाय फ्रेंड्स, आज जरा बरं वाटतंय मला. सर्दी वगैरे सगळी गायब आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या बोलण्यामध्ये किती फरक येत आहे. आणि आज खूप खुश आहे मी. पण असं काहीतरी खावंसं वाटत होतं आणि काही सुचत नव्हतं दिवसभर, असं काही समजत नव्हतं काय झालं आहे काय ते. म्हणून मग मी स्प्राईट प्यायला आणलं की काहीतरी खाल्लं पिल्लं पाहिजे, त्याशिवाय माझं हा जे म्हणजे जी कसं तरी वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद नाही होणार. तुम्हाला पण असं होतं का, कसं तरी वाटतंय, काहीतरी होतंय, काय करू समजत नाही. मग मला असं काही झालं की मी काहीतरी असं खाते पिते, जेणेकरून जरा आत्मा आपला संतुष्ट व्हावा. तुम्ही काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही म्हणाल सर्दी झाली आहे, 2 दिवस झाले झोपून होती आणि आता स्प्राईट प्यायला घेते, काय करू आता, दिल है के मानता नाही. बरं वाटलं खूप. थोडं थोडं करून प्यायचं, सगळं एकदम पिलं तर परत सर्दी होईल.